तुम्हाला माहित आहे का, गाजरामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते, इम्युनिटी वाढते, तसेच हृदयासाठी चांगले आणि पचन सुधारते, त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तांदूळ तर आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. तांदळाचे फायदे म्हणजे ताबडतोब ऊर्जा देतो, पचनास हलका, मेंदूसाठी उपयुक्त, शरीराचं वजन वाढवायला मदत करतो, तसेच ऍसिडिटी आणि पोटदुखी कमी करतो आणि आजारी असताना उपयोगी असतो ते भातरूपी पेजमध्ये. या गुणांनी भरपूर असलेल्या घटकांनीच इथे मी गाजर राईस खीर केलेली आहे. खायला खूप भारी लागते, अगदी नो फेल रेसिपी आणि घरातल्या सामानामध्ये तयार होते. चला तर बघूयात रेसिपी. बरं, गाजर किसताना इथे मी 2 किसण्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आपल्याला जी बारीक किसणी आहे ना, त्यानेच फक्त गाजराचा किस करून घ्यायचा आहे. त्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, गाजर शिजतो लवकर आणि किस बारीक असल्यामुळे खिरीमध्ये नीट मिक्स होतो. खिरीचं टेक्स्चर पुढे तुम्ही बघू शकता आणि खीर खाताना सुद्धा खूप छान लागते. सगळ्यात आधी बासमती तांदूळ अगदी छोटी वाटी घ्यायचे बरं का. त्याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ अजिबात घ्यायचा नाही, बाकी कोणताही घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये घालायचे विलायची, तुम्ही 2 किंवा 3 ऍड करू शकता. मग गाजर किसून घेतलाय, त्यासोबतच थोडा खवा घेतलाय. तुमच्याकडे नसेल तर खवा तुम्ही स्किप करू शकता. सगळ्यात आधी तव्यावरती तांदूळ आणि विलायची छान मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायची. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी तसं तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत. मग गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायची. बरं, थोडे तांदूळ असल्यामुळे नीट वाटले जाणार नाहीत, म्हणून तुम्ही जी साखर घेणार आहे ना, ती साखर इथे मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि अगदी वाटून घ्यायची. मीही तेच केलं. अगदी तुम्हाला जेवढी गोड खीर हवी आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या. लगेच कढई किंवा पातेलं घेऊन अर्ध तेल आणि अर्ध तूप घालून आधी किसलेली गाजर त्यात स्वाहा करायची. छान एक 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग खवा ॲड करायचा. खवा ॲड करून 2 मिनिटं परतायचं. मग गाजर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे तांदळाची पेस्ट आणि छान परतून घ्यायची आहे. त्याला साखर घातल्यामुळे पाणी सुटलेलं आहे. साखरेला पाणी सुटलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे दूध. आणि जर तुम्ही खवा इथे ॲड नसेल केला तर साय त्याचं काम करेल, त्याच्यामुळे साईसकट दूध ॲड करायचं. मग खिरीला उकळी येईल. उकळी आली की त्याच्यामध्ये घालायचे केसरचे 2-3 धागे. व्हिडिओमध्ये बघतच असाल. लगेच दुसरीकडे फोडणी करून घेऊया. तुपामध्ये 2 ते 3 केसर घालायचे आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स घाला. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. मग लगेच ती फोडणी खिरीमध्ये उलटी करून मिक्स करा आणि डेकोरेट करा थोड्या पिस्त्याने आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पण तुम्ही ही खीर करू शकता किंवा घरामध्ये अशीच जर खायची असेल तरी सुद्धा चालेल.